जगभरातील एकूण 32% मृत्यू हे हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेसमुळे होतात. 2022 मध्ये जवळजवळ 19.8 मिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 19.8 मिलियन लोकांचा मृत्यू हा केवळ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेसमुळे झाला. हाच आकडा 1990 मध्ये 13.1 मिलियन इतकाच होता. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हार्ट अटॅक असा लगेचच येत नाही. हृदयविकाराच्या झटक्याच्या पूर्वी 1 महिनाभर बॉडी काही संकेत द्यायला सुरुवात करते आणि हेच संकेत आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे अकारण घाम येणे. काहीही कारण नाहीये, खूप धकाधकीचं काम तुम्ही केलेलं नाहीये, खूप मेहनत घेतलेली नाहीये, तरी देखील इव्हन थंड वातावरणात सुद्धा तुम्हाला दरदरून घाम फुटत असेल तर ही धोक्याची घंटा तुम्ही समजू शकता. कारण ज्या वेळेला हृदयामध्ये कुठला अडथळा असतो, त्यावेळेला हृदयांच्या धमन्यांमध्ये ज्या वेळेला अडथळा असतो त्यावेळेला शरीराला रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला जास्त ताकदीने काम करावं लागतं आणि या काम करण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीराचं तापमान वाढतं आणि त्यामुळे आपल्याला घाम येतो. अमेरिकन हार्ट असोसिएशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंग या सगळ्यांनी अकारण अवेळी येणारा घाम आणि हृदयविकार याचा घनिष्ठ संबंध आहे हे सांगितलेलं आहे. याचबरोबर हृदयाच्या ठिकाणी जड वाटणं, छातीत जड वाटणं, डाव्या बाजूला दुखणं, पाठीत दुखणं, त्याचबरोबर अकारण चक्कर येणं या काही समस्या असतील तर हे देखील धोक्याची घंटा आहे. त्वरित डॉक्टरांना संपर्क करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा जीव घाबरा होणं, अशक्तपणा वाटणं, चक्कर येणं हे हृदयातील धमन्यांमध्ये अडथळा आल्यामुळे शरीराला तसेच शरीरातील अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे मग जीव घाबरा होणं, चक्कर येणं, अशक्तपणा वाटणं या समस्या होतात. त्याचप्रमाणे हृदयात जर अडथळा असेल, ब्लॉकेज असेल तर मेंदूला देखील रक्तपुरवठा कमी होतो. अमेरिकन स्ट्रोक असोसिएशनच्या रिसर्च प्रमाणे जर स्मरणशक्ती कमी असेल, अटेन्शन स्पॅन कमी असेल तर या गोष्टी देखील हृदयविकाराशी जोडल्या गेलेल्या आहेत. तिसरं लक्षण म्हणजे छातीत अस्वस्थ वाटणं. छातीमध्ये डाव्या बाजूला दुखणं, मध्यभागी दुखणं किंवा छातीमध्ये काही दबाव आहे, छातीवर हृदयावर काही दबाव आहे, कोणीतरी दाबतंय असं वाटणं, सतत जळजळ फील होणं हे देखील हृदयविकाराशी याचा संबंध आहे. त्यामुळे असा त्रास आणि बाकीचे काही त्रास तुम्हाला असतील तर नक्की डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे आणि वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. चौथं लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणं, कुठल्याही कारणाविना धाप लागणं, हृदयामध्ये दुखणं, त्याचप्रमाणे डावा खांदा डाव्या बाजूला संपूर्ण दुखणं, डाव्या हाताला मुंग्या येणं, जबडा दुखणं आणि संपूर्ण बॉडी पेन होणं, संपूर्ण बॉडी दुखणं, जास्तीत जास्त पाठीच्या बाजूला दुखणं हे सुद्धा हृदयविकार होण्याची किंवा हार्ट अटॅक येण्याच्या आधी 1 महिना तुम्हाला हे सुद्धा संकेत दिसू शकतात. 5वं महत्त्वपूर्ण लक्षण म्हणजे हातापायांना सूज येणं. हृदयातून व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्यामुळे, हृदयातील कार्याला अडथळा आल्यामुळे, हृदयामध्ये काही ब्लॉक असेल तर शरीराच्या विविध भागांमध्ये द्रवपदार्थ साठून राहू शकतो. रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे त्या भागांमध्ये द्रवपदार्थ साठू शकतो. जसं की हातांमध्ये, पायांमध्ये खूप सूज येत असेल, विनाकारण सूज येत असेल तर हे देखील संभावित हृदयविकाराचं एक लक्षण असू शकतं. आणि काही संशोधनाप्रमाणे हृदयाच्या कार्यक्षमतेत बिघाड झाला तर अशा लोकांच्या हातापायांना सूज येते, याचा संबंध आढळलेला आहे. त्यामुळे तुमच्याही हाताला, पायाला विनाकारण सूज येत असेल तर हे हृदयविकाराचं एक संभावित लक्षण असू शकतं. हे लक्षात घ्या, हृदयविकार हा असा आजार आहे की याचं जर वेळेत आणि तातडीने निदान झालं आणि लवकरात लवकर यावर उपचार मिळाले तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका जो आहे हा खूप प्रमाणात कमी होतो आणि आपला जीव देखील वाचू शकतो. आणि म्हणूनच या सगळ्या सिम्पटम्सकडे जर आपण बारकाईने लक्ष दिलं आणि वेळीच उपचार घेतले तर मोठ्या संभावित धोक्यापासून आपण आपला जीव देखील वाचवू शकतो. आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा छान शास्त्रशुद्ध माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.